हर हर महादेव, जय माता लक्ष्मी. बुधवारी घरात हळद शिंपडा, मग बघा चमत्कार. पैसा इतका येईल की मोजून मोजून तुमचे हात थकतील, पण पैसा काही संपायचा नाही. तुम्हाला असं वाटतं का की खूप कष्ट करूनही घरात पैसा टिकत नाहीये, किंवा उगाचच घरात चिडचिड आणि नकारात्मकता जाणवते? मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये आणि करोडपतींच्या घरातही हीच अडचण असते. पण काळजी करू नका. आज मी तुम्हाला असे सोपे आणि प्रभावी वास्तु उपाय सांगणार आहे, ज्याने तुमच्या घरातील ओरा आणि नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात दूर होईल. सर्वात आधी सुरुवात करूया आपल्या मुख्य दरवाजापासून. तर पहिला उपाय आहे हळदीचा उपाय. चिमूटभर हळद पाण्यात मिसळून रोज सकाळी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर शिंपडा. याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही. दुसरा, सकारात्मक वनस्पती. तुमच्या घराच्या बाहेर स्नेक प्लांट नक्की लावा. मनी प्लांटसोबत स्नेक प्लांट असणं खूप शुभ मानलं जातं. आणि घराच्या आत जेट प्लांट ठेवा. हे रोपे पैशांना आणि सकारात्मक ऊर्जेला चुंबकासारखे आकर्षित करतात. उपाय नंबर 3. आता पाहूया घरातील वाईट नजर आणि नकारात्मकता कशी दूर करायची. एका भांड्यात 10 तेजपत्ते, 10 लोबनचे खडे, 5 वेलची, 5 लवंग आणि 5 कापूर घ्या. हे सर्व एकत्र जाळा. याचा धूर तुमच्या मुख्य दरवाजापासून सुरू करून पूर्ण घरात, अगदी बाल्कनी, बेडरूम आणि वॉशरूममध्ये सुद्धा फिरवा. या धुरामुळे घरातील वाईट ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. अनेकदा लोक घरं दिवसभर बंद ठेवतात. ही सर्वात मोठी चूक आहे. हिवाळा असो वा पावसाळा, सकाळी आणि संध्याकाळी सूर्यास्त आणि चंद्रोदय एकत्र होतो, त्यावेळेस घरातील दरवाजे, खिडक्या थोड्या वेळासाठी नक्की उघडा. घरात ताजी हवा येऊ द्या. चौकटीवर दिवा. संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान घराच्या चौकटीवर म्हणजेच मुख्य प्रवेशद्वारावर लाल रंगाच्या मातीच्या पंतीत मोहरीचे किंवा तिळाचे तेल घालून दिवा लावा. त्यात चिमूटभर हळद आणि काळे तीळ टाका. हा उपाय सलग 43 दिवस करा. तुमच्या घरातील वाईट नजर कायमची निघून जाईल आणि तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. उपाय नंबर 5. चौथा. आता सर्वात महत्त्वाचा उपाय, पैशाचे आकर्षण म्हणजे इन्स्टंट मनी रेमेडी. हा उपाय आठवड्यातून एकदा, उदाहरणार्थ शनिवारी करायचा आहे. कोणत्याही धर्माची व्यक्ती हा उपाय करू शकते. एक अखंड तेजपत्ता घ्या. त्यावर हिरव्या रंगाच्या पेनाने तुमची इच्छा लिहा. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे नाही, तुमची जी इच्छा आहे ती लिहायची आहे. लक्षात ठेवा, इच्छा वास्तववादी असावी. म्हणजेच ब्रह्मांडाला मूर्ख बनवू नका. जर तुम्ही सध्या महिना 50,000 कमवत असाल, तर मला महिना 1,00,000 कमवायचे आहेत असे लिहा. नंतर वाक्य वर्तमान काळातलेच म्हणजेच प्रेझेंटमधलेच असावे. जसे की, माझा व्यवसाय खूप छान चालला आहे आणि मला भरपूर पैसा मिळत आहे. थँक यू युनिवर्स, असं लिहायचं आहे. आता हा तेजपत्ता जाळा आणि त्याची राख निसर्गात किंवा एखाद्या कुंडीतील मातीत टाकून द्या. हा उपाय सलग 43 दिवस किंवा 6 आठवडे करून पहा. मग चमत्कार नक्की दिसेल. आणि होय, या वर्षात तुमचा मंगळ ग्रह मजबूत ठेवण्यासाठी दररोज थोडा व्यायाम नक्की करा. व्यायामाने आपला मेंदू सक्रिय होतो आणि निर्णय क्षमता सुधारते. तसेच घरात लाल मिरचीचा अतिवापर टाळा. तुम्हाला यापैकी कोणता उपाय सर्वात आधी करायला आवडेल? मित्रांनो, नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह दोष देत असेल किंवा खूप राग येत असेल, तर हा एक अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा. लाल ईंट, जी आपण घर बांधायला घेतो तो ईंट. एक स्वच्छ लाल ईंट घ्या. तिचा छोटासा तुकडा काढून त्याची बारीक पावडर म्हणजेच चूर्ण बनवा. गंगामाता आणि हनुमानजींचे ध्यान करा. या इटाच्या पावडरमध्ये थोडा गंगाजल मिसळा. 43 दिवसांचा टिळा. रोज सकाळी हनुमानजींचे ध्यान करून
हा टिळा तुमच्या कपाळावर लावा. जर तुम्हाला बाहेर जाताना हा टिळा लावून जाणे सोयीचे वाटत नसेल तर घरावरच किमान 5 मिनिटे तो लावून ठेवा आणि नंतर पुसून घ्या. ह्याचे फायदे: सलग 43 दिवस हा उपाय केल्याने रागावर नियंत्रण येते. जमिनीशी संबंधित रखडलेली कामे मार्गी लागतात आणि व्यवसायात नवीन संधीचे मार्ग उघडतात. कर्जमुक्तीसाठी 7 मंगळवारचा संकल्प उपाय: पाण्याचा नारळ, लाल चुनरी, हनुमान मंदिर आणि मिठा म्हणजेच गोड पान. जर तुमच्यावर खूप मोठे कर्ज असेल किंवा अडकलेला पैसा घरात मिळत नसेल तर हा संकल्प म्हणजेच उपाय नक्की करा. चला तर पाहूया साहित्य. 1 पाण्याचा नारळ, लाल रंगाची चुनरी किंवा कपडा, चमेलीचे तेल आणि नारंगी सिंदूर. हनुमान मंदिरात अर्पण: मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात जा. नारळाला लाल चुनरी गुंडाळा. चमेलीचे तेल आणि सिंदूर मिसळून नारळावर टिळा लावा आणि तो मारुतीरायांच्या चरणी अर्पण करा. संकल्प घ्या: मंदिरात हात जोडून हातावर रोली अक्षता घेऊन स्वतःचे नाव व गोत्र उच्चारून 7 मंगळवारचा हा संकल्प घ्या. हनुमानजींना सांगा, हे देवा, माझे हे कर्ज लवकरात लवकर मिटू दे. मी पुढील 7 मंगळवार हा नियम पाळीन. गोड पानाचा नैवेद्य: पूजेनंतर हनुमानजींना गोड पान म्हणजेच आपण जे पान खातो अर्पण करा आणि म्हणा, प्रभू, मी माझ्या संकटाचा विडा तुमच्या चरणी सुपूर्द केला आहे. आता तुम्हीच माझे रक्षण करा. त्यानंतर मंदिरात बसून 3 वेळा हनुमान चालीसा म्हणा. घरातील ऊर्जेची चाचणी: तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आहे की नकारात्मक हे ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे. एका काचेच्या पेल्यात स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात 1 ताजे लिंबू टाका. 5 सेकंदात जर लिंबू पाण्यावर तरंगत राहिला तर घरातील ऊर्जा उत्तम आहे. जर ते तळाशी जाऊन बसले तर घरात वास्तुदोष किंवा नकारात्मकता आहे हे समजून जा. तर बघूया 4था, बुध ग्रह आणि चुगली. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपला बुध ग्रह म्हणजे मर्क्युरी कसा खराब होतो बरं? ज्योतिषात बुध हा आपल्याला वाणीचा आणि संपत्तीचा कारक आहे. चुगली करू कोणाचीही तुम्ही चुगली करू नका. जेव्हा आपण फोनवर किंवा बाहेर बसून इतरांची निंदा, नालस्ती म्हणजे चुगली करतो, सासू-सुनेच्या तक्रारी करतो किंवा कोणाबद्दल वाईट बोलतो, तेव्हा आपण नकळत आपला बुध ग्रह कमजोर करतो. पुण्य नष्ट होते. तुम्ही केलेले सगळे चांगले कर्म जसे की गायीला पोळी देणे, कुत्र्याला भाकर टाकणे, इतरांची निंदा केल्याने नष्ट होते आणि तुमचे पुण्य समोरच्या व्यक्तीला मिळते. तर नियम बनवा. आजच कोणाचीही वाईट गॉसिपिंग किंवा चुगली करणे थांबवा. यामुळे तुमचं वाणी दोष दूर होईल आणि घरात पैशाची आवक वाढेल. शेवटचा संदेश: हे सगळे उपाय अतिशय सोपे आणि विनाखर्चाचे आहेत. या उपायांवर विश्वास ठेवा आणि पूर्ण निष्ठेने 7 मंगळवार किंवा 43 दिवस पाळा. तुम्हाला यातील कोणता उपाय सर्वात जास्त आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय बजरंगबली लिहून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या लक्ष्मी कृपा मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय माता लक्ष्मी. हर हर महादेव.